नमस्कार. आता सणासुदीचे दिवस आहे, सो आपल्याला वस्त्रमाळ लागणार आहे. तर वस्त्रमाळ योग्य पद्धतीने कशी बनवायची हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. बघा, इथे मी छान अशा वस्त्रमाळ बनवलेले आहे. मणी बघा अगदी मोत्यासारखे दिसत आहेत छान. आणि बघा इथे मी कलरची वस्त्रमाळ बनवली, ती देवीसाठी आपण वाहू शकतो. आणि हे फक्त हळदीची बनवली, हळद लावून ती खंडोबारायांसाठी वाहू शकतो आपण खंडोबारायांना. आणि जे सफेद आहे हे महादेवासाठी वाहू शकतो आपण. तर अशा प्रकारे छान अशा सुबक मोत्यासारख्या वस्त्रमाळा आज योग्य पद्धतीने कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर बघूया वस्त्रमाळ कशी बनवायची. बघा इथे मी छान असं कापूस पिंजून घेतलेला आहे. तो आपल्याला यासाठी आपल्याला दूध लागणार आहे हाताला लावायला. सो हाताने एकदम असं फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे. बघा कापूस असं पिंजून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने कापूस छान असा एकावर एक करून असा पिंजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही टोक अशी काढून त्याला करून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त अशी मोत्यासारखी आपली वस्त्रमाळ बनवून तयार होते. आणि ही योग्य पद्धत आहे वस्त्रमाळ बनवण्याची. सो बघा, आणि खूप सोपी आहे आणि अगदी परफेक्ट बनवून तयार होते. आणि मध्ये तुटतसुद्धा नाही, ब्रेक होत नाही. आणि मस्त अशी आपली वस्त्रमाळ बनवून तयार होते. सो बघा मी तुम्हाला दाखवत आहे. आणि हे सणासुदीचे दिवस आहे. महालक्ष्मी गौरी गणपतीसाठी परत श्रावण महिना गेला. आणि पुढे असेच आता इथून सण सुरू होणार आहे. दिवाळी येणार आहे, दसरा येणार आहे. आणि अशा सणांसाठी आपल्याला वस्त्रमाळाची गरज लागते. आणि त्यासाठी आपण रेडीमेड घेऊन येतो, किंवा तुम्ही असं कापूस कॉटन विकत आणून घरी अशी वस्त्रमाळ बनवून ठेवू शकता. ही वस्त्रमाळ किती मण्यांची बनवू शकतो आपण, ही विषम संख्येत वस्त्रमाळ बनवू शकतो. 5, 7, 11 अशा प्रकारे आपण ही मणी वस्त्रमाळेमध्ये बनवू शकतो. तर बघा वस्त्रमाळ खूप छान अशी मोत्यासारखी आपली बनवून तयार होते. बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे किती छान अशी मोत्यासारखी मणी झालेली आहे आपले. आणि खूप छान मनाला मोहून टाकणारी अशी वस्त्रमाळ बनवून तयार होते आपली. तुम्ही पण वस्त्रमाळा अशीच बनवता का? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी वस्त्रमाळ तुम्हाला खरंच आवडली असेल तर प्लीज 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 तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशा प्रकारे आपली इथे वस्त्रमाळ बनवून तयार होते. आधी आपण असे छान छान मोती बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे. आणि त्यानंतर या मोत्यांना आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर जॉईंट करण्यासाठी आपल्याला असा आपला एक मणी मोती घ्यायचा आहे हा. आणि त्यासाठी आपल्याला त्याला सपोर्टला थोडा कापूस लागणार आहे. सो आपल्याला असे 2 मणी मोती घ्यायचे आहे आणि ते असे ठेवायचे आहे हातावर. आणि त्याला जॉईंट करायला छोटासा अगदी किंचित नाहीसारखा थोडा कापूस लागणार आहे. आणि थोडं हे दुधाचं एक बोट घ्यायचं आहे आपल्याला. आणि असं पीळ त्याला मारून घ्यायचं आहे. आणि ही अशी मजबूत आपली वस्त्रमाळ तयार होते की ही अजिबात तुटत नाही. आणि बघा परत आपण असंच करणार आहे. छानपैकी असं मस्त 2 मोती जवळ घेणार आहे. आणि थोडा कापूस त्याच्या जॉईंटसाठी घेणार आहे. आणि त्याला असा दुधाचं बोट लावून पीळ मारून घेणार आहे. म्हणजे अशी कडक छान स्ट्रेट आणि न तुटणारी आपली वस्त्रमाळ बनवून तयार होते. तर ही वस्त्रमाळ खूप छान अशी सुबक तयार होते. सो बघा अशा प्रकारे मी वस्त्रमाळ बनवतच असते नेहमीच. पण हा वस्त्रमाळ बनवून या वस्त्रमाळेचा व्हिडिओ बनवून तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा अशा पद्धतीने आपली वस्त्रमाळ बनवून तयार आहे. आता आपण आपल्या मनाप्रमाणे याला रंग देऊ शकतो, किंवा ही वस्त्रमाळ अशीच्या अशीसुद्धा आपण ठेवू शकतो. सो बघा इथे आपली छान अशी सुंदर सुबक वस्त्रमाळ बनवून तयार आहे. आणि आता या वस्त्रमाळाला मी रंग देणार आहे. रंग म्हणजेच हळद कुंकू, किंवा आपण अष्टगंध घेऊ शकतो. तो छान असा हळद कुंकू अष्टगंध पाण्यात भिजवून त्यातच आपल्याला रंग बनवून तो हळदी कुंकाचे वस्त्रमाळा आपल्याला बनवायची आहे. सो बघा इथे मी मस्त अशी वस्त्रमाळेला रंग देऊन घेत आहे. एका मण्याला हळदीचा तर एका मण्याला लाल रंगाचा मी देत आहे.
गणपतीसाठी आणि महालक्ष्म्यांसाठी तर वस्त्रमाळ खूपच छान सुबक सुंदर दिसते आणि त्याला आपल्या डेकोरेशनला पण खूप छान असा फायदा होतो. खूप छान आपलं डेकोरेशन पण उठून दिसते. सो तुम्ही पण नक्की अशी वस्त्रमाळा बनवा आणि तुम्हाला ही अशी वस्त्रमाळा बनवायला खूप सोपी जाईल आणि विशेष म्हणजे तुमची वस्त्रमाळ तुटणार नाही, मध्ये ब्रेक होणार नाही आणि छान अशी ही वस्त्रमाळ खूप छान अशी टिकाऊ आणि मजबूत बनून तयार होते. आणि याची मणी पण बघा, हे मोती किती छान असे सुबक झालेले आहे. मी जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने ही खूप छान अशी सुबक बनवून तयार होते. सो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ.